नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, बीएड कॅप राऊंड फर्स्ट कंप्लीट झालेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन हे घेतलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय तर काही जणांनी बेटरमेंट ऑप्शन चूज केला असेल. तर आता मग आजपासून सेकंड कॅप राऊंड ही सुरू होते. मग या सेकंड कॅप राऊंड साठी नेमक्या जागा किती शिल्लक आहेत, फर्स्ट कॅप राऊंड मध्ये किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, याविषयीची आकडेवारी, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबत कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, तुमच्या कॅटेगरीला किती जागा शिल्लक आहेत, हे कसं चेक करायचं, याविषयीची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, ही सर्व माहिती पाहण्यासाठी आपल्याला यायचं आहे कॅपच्या ऑफिशियल वेबसाईटला. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता इथं आल्यानंतर अगोदर आपण पाहूयात की फर्स्ट कॅप राऊंड मध्ये किती विद्यार्थी मित्रांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि आणखीन किती जागा या शिल्लक आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. तर इथं तुम्हाला डॅशबोर्ड दिसत असेल. तर एकूण विद्यार्थी जे होते त्यांनी 76,096 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. त्यापैकी 71,741 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन लॉक केले. त्यापैकी फक्त 62,348 विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड झाले. बाकीच्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट वगैरे रिजेक्ट झाल्यामुळे त्यांचा विचार या ठिकाणी ऑप्शन फॉर्म साठी झाला नाही. परंतु या 62,348 पैकी परत फक्त 52,875 विद्यार्थ्यांनी त्यांचे कॉलेज ऑप्शन भरून व्यवस्थित लॉक केलेले आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरता आलेले नाहीत. मग या 52,875 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 7,775 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे आणि टोटल जागा ज्या आहेत ते 35,530 जागा आहेत आणि यापैकी फक्त 7,775 जागा म्हणजेच फक्त 22% ऍडमिशन हे या ठिकाणी झालेलं आहे आणि आणखीन देखील बऱ्याचशा जागा जवळपास 28,000 जागा या शिल्लक आहेत. मग आता कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीला जागा या शिल्लक आहेत का, हे घर बसल्या कसं चेक करायचं याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन विचारायची गरज नाहीये की आमच्या कॅटेगरीला जागा शिल्लक आहेत का किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन किती झालंय. तर त्यासाठी मित्रांनो काय करायचंय, तुम्हाला मोबाईलमध्ये हे ऑप्शन दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरती जायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट टाकायची आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आता इथं आल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन मोबाईलमध्ये दिसणार नाहीये. परत एकदा मी सांगतोय, लॅपटॉप मध्ये तुम्ही जेव्हा ओपन कराल, तर मी आता लॅपटॉप मध्ये ओपन केलेला आहे. तर इथं तुम्हाला सर्च कॉलेजेस या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची लिस्ट दिसेल की किती कॉलेज अप्रूव्ड आहेत आणि याच्या पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे चेक अलॉटमेंट ऑब्लिक वॅकन्सी. तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कॉलेजमध्ये किती मार्काला, किती पर्सेंटाईलला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि इथं करंट वॅकन्सी रिपोर्ट यावर तुम्हाला क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता फर्स्ट कॅप राऊंड नंतर किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ते समजणार आहे. मग इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. तर इथं सिलेक्ट युनिव्हर्सिटी तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटी मधल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय किंवा तुमचं कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे ते तुम्हाला अशा प्रकारे इथं सिलेक्ट करायचंय. तुम्ही इथं युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर इथं कॉलेजची लिस्ट ऑटोमॅटिक येणार आहे. त्यापैकी मग तुम्ही ज्या कॉलेजमध्ये इंटरेस्टेड आहात ते कॉलेज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आता मी सोलापूरचे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर शो वॅकन्सी यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तर आता तुमच्या मेथड नुसार, सब्जेक्ट नुसार इथं बघा, आता मराठीसाठी ओपन जनरलला एक आहे, फिमेलला एक आहे, एससी जनरल एक आहे, एससी फिमेल एक आहे, एसटी जनरल एक, एसटी फिमेल एक. तसंच इंग्लिशचं देखील दिलेलं आहे, हिंदीचं देखील दिलेलं आहे. मेथड वाईज त्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि तुमच्या कॅटेगरीला जागा शिल्लक आहे का हे देखील या ठिकाणी दाखवते. तर त्या कॉलेजमध्ये जितक्या मेथड असतील त्या सर्व मेथड मध्ये किती ऍडमिशन झालं आणि आणखीन शिल्लक जागा किती. तर या ठिकाणी ऍग्रीकल्चरल ऑब्लिक मेडिकल सायन्स ही फक्त एक जागा आहे आणि ती ही आहे फक्त एससी बीसी जनरलला. तर बाकीच्या जागा त्या ठिकाणी फुल झालेल्या आहेत
असंच तुम्ही आणखीन एखादं दुसरं कॉलेज किंवा दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधलं तुम्हाला पुणे किंवा मुंबई युनिव्हर्सिटी मधील कॉलेज पाहिजे असतील तर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी हे क्लिक कराल. त्यानंतर इथं लिस्ट ऑफ कॉलेजेस येईल. त्यापैकी तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अशा प्रकारे शो वॅकन्सी म्हटल्यानंतर त्या कॉलेजमध्ये मेथड वाईज आता इथं बघा मराठी ओपन जनरलला 2 आहेत, फिमेलला 0 आहेत. त्यानंतर ओपन जनरल अदर दॅन महाराष्ट्र स्टेट 1 आहे. मायनॉरिटी हे कॉलेज आहे तर मायनॉरिटीच्या 3 जागा मराठी मेथडसाठी आहेत. तर असं मेथड वाईज शिल्लक आणि कॅटेगरी वाईज शिल्लक जागा तुम्हाला या दिसून जातील. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि आपल्या कॅटेगरीची जागा शिल्लक आहे का याविषयीची माहिती ऑनलाईनपणे घेऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.